पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले आणि हेलिकॉप्टरच्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। धुक्यामुळे डोंगराळ भागात हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती सध्या मिळतेय। या हेलिकॉप्टर अपघातात तिघांचा मृत्यू झाला आणि या अपघाताची दृश्य समोर आली आहेत। धुक्याचा अंदाज न आल्यामुळे डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं। हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याला आग लागली आणि यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय। हे हेलिकॉप्टर कोणाचं होतं, जे तिघजण मृत्युमुखी पडले ते नेमके कोण आहेत याचा तपास सध्या घेतला जातोय। घटनास्थळावरती अगदी काही वेळातच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या देखील पोहोचतील। पण बावधन बुद्रुक परिसरामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले। ऑक्सफर्ड काउंटी हेलिपॅडवरून सकाळी या हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं आणि त्यानंतर डोंगराळ भागामध्ये या हेलिकॉप्टरचा अपघात झालाय। धुक्याचा अंदाज न आल्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळलं आणि त्यानंतर आग लागून या हेलिकॉप्टरचा मध्ये जे 3 जण होते त्या तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। याआधी सुद्धा या परिसरात अशाच पद्धतीनं एक दुर्घटना होता टळली होती। जे पायलट होते ते प्रशिक्षित होते आणि त्यामुळे सुरक्षितरित्या हे हेलिकॉप्टर त्यांना हेलिपॅडवर आणता आलं। पण दुर्दैवानं पुन्हा एकदा असाच एक अपघात घडला आणि ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। धुक्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर मंदार, हेलिकॉप्टर नेमकं कोणाचं होतं त्या संदर्भात काही अपडेट्स मिळाले का? हेलिकॉप्टर नक्की कोणाचं होतं हे अजून समजू शकलेलं नाही। मात्र ऑक्सफोर्ड काउंटी नावाचं रिसॉर्ट आणि HMRL नावाची केंद्र सरकारची संस्था आहे, यांच्या मधला जो डोंगराळ भाग आहे, दरीचा भाग आहे, तिथे हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। मंदार, तुम्हाला थोडंसं थांबवते। संग्राम थोपटे स्थानिक आमदार सध्या आपल्या सोबत आहेत। संग्रामजी नमस्कार। हेलिकॉप्टर अपघात झालाय, तिघांचा मृत्यू झालाय, तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली या संदर्भात? सकाळी 7:30च्या दरम्यान हे हेलिकॉप्टर त्या ठिकाणी टेक ऑफ झालं आणि काही क्षणातच थोड्या अंतरातच त्यांचा अपघात झालेला ही प्राथमिक माहिती आहे आणि 3 व्यक्ती त्यामध्ये मृत असल्याची माहिती समोर येते। या आधी सुद्धा या परिसरामध्ये अशाच प्रकारचा अपघात होता? मागील महिन्यामध्ये सुद्धा असंच एक हेलिकॉप्टर पुण्याच्या बाजूने येत असताना ते माझ्याच मतदारसंघामध्ये त्यावेळेला मात्र थोडासा वादळी वारा पाऊस होता, ते भरकटत त्या ठिकाणी हेलिकॉप्टर त्या ठिकाणी तिथं कोसळलं होतं। त्यावेळेला स्थानिकांनी थोडीशी मदत त्या ठिकाणी तातडीची केली, प्रशासनाने नंतर केली आणि त्यामध्ये थोडेसे गंभीर 1 जण जखमी होते, बाकी 2 त्या ठिकाणी किरकोळ जखमी होते। पण या अपघातामध्ये मात्र 3 जणही मृत असल्याचं त्या ठिकाणी सकृतदर्शनी दिसतंय। थोपटेजी, तुम्हाला काही कळू शकले का हेलिकॉप्टर कोणाचं होतं, ते 3 जण मृत्युमुखी पडले ते नेमके कोण? अजून माहिती कोणाच्या मालकीचं होतं, कुठल्या कंपनीचं होतं ही काय माहिती अजून कळलेली नाही। परंतु ऑक्सफर्ड हेलिपॅडवरून बऱ्याच वेळेला हेलिकॉप्टर त्या ठिकाणी टेक ऑफ आणि लँडिंग तिथं करत असतात। बरेचसे व्हीआयपी मुवमेंट सुद्धा त्या ठिकाणी तिथं होत असतात। त्यामुळे ते नेमकं कोणाचं होतं, कोणाला नेण्यासाठी चाललं होतं किंवा कोण येणार होतं म्हणून चाललं होतं, हे जे माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही। तुम्ही स्वतः जाणार आहात घटनास्थळावर? मी आता जाणार आहे, तिकडे निघालोय। एक छोटा शेवटचा प्रश्न विचारते की सातत्यानं या घटना या परिसरामध्ये घडताना दिसतायत, त्यांना प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना तुमच्या समोर आहेत? प्रतिबंध म्हणजे आता हे नेमकं कशामुळे अपघात झाला हे आज अद्याप सांगता येत नाहीये। नेमकं टेक्निकल काय कारण होतं का, विंड प्रेशरमुळे झालं का आणखीन काय कारणामुळे झालं, आता ह्याचा खरं तर सखोल अभ्यास त्या ठिकाणी चौकशी होईलच। परंतु एकंदरीतच नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये निश्चितच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा ठोस भविष्यात निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे। ठीक आहे संग्राम थोपटेजी, आभार आपले, आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। पुण्यातील बावधन बुद्रुक गावामध्ये हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। धुक्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळतेय। हे हेलिकॉप्टर आधी आदळलं, कोसळलं आणि त्यानंतर त्याला आग लागली आणि त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। या सगळ्या संदर्भात मंदार गोंजारी आपल्याला अपडेट देत होते। मंदार, तुमचेही आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।